भाजी मार्केट परिसरात 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचलंय। अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय आणि त्यामुळे भाजी विक्रेत्यांच्या साहित्याचं मोठं नुकसान झालंय। गुडघाभर पाण्यातून नागरिकांना पायपीट करावी लागते। भिवंडी भाजी मंडईमधले दृश्य पाहिल्यानंतर नाले सफाईचा महापालिकेचा दावा किती फोल आहे हे स्पष्ट होत आहे। भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागामध्ये काही तासांपासून पावसाने मुसळधार हजेरी लावलेली आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर भाजी मार्केट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते साचलेलं आहे। एकंदरीत अनेक दुकानांमध्ये या ठिकाणी पाणी शिरल्याची घटना घडलेली आहे। दुसरीकडे अनेक नागरिक जे या ठिकाणी बाजारपेठेत आलेले होते त्यांना या ठिकाणी आता याच पाण्यातून मार्ग काढत या ठिकाणी जावं लागतंय। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेने जे दावे केलेले होते ते दावे अक्षरशः या ठिकाणी फोल ठरलेले आहेत। कारण महापौर नारायण चौधरी यांनी देखील दौरे केलेले होते नालेवरती आणि यंदा कुठेतरी पाणी साचणार नाही असे या ठिकाणी महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत असताना देखील पालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेला आहे। काही तासांच्या पावसामध्ये या ठिकाणी अशी परिस्थिती आहे। तर जर पावसाचा जोर जर या ठिकाणी कायम राहिला तर ही परिस्थिती अजून या ठिकाणी बिकट होण्याची शक्यता आहे। जवळपास गुडघाभर और अजून 1.5 ते 2 फुटांपर्यंत या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। आता आपण जर पाहिलं या ठिकाणी तर पावसाचा जोर या ठिकाणी वाढत आहे आणि काही तासांच्या पावसामध्ये जर अशी परिस्थिती असेल तर जर पावसाचा जोर जर या ठिकाणी वाढला तर ही परिस्थिती अजूनही या ठिकाणी बिकट होण्याची शक्यता आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। खंडाळा परिसरातही पावसानं चांगला जोर धरलाय। लोणावळ्यात मागील 48 तासात तब्बल 219